नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 याचा सेकंड लेसन आहे मेजरमेंट. आता मेजरमेंट म्हणजे काय आणि त्याचा यूज कशासाठी होतो आणि त्याची सुरुवात कुठून झाली, कोणत्या देशाने ही मेजरमेंटची कन्सेप्ट शोधून काढली, हे सगळं डिटेलमध्ये आपण पार्ट 1 मध्ये शिकलो. आता त्याचा मेजरमेंटचा युजेस कुठे होतो, त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे करू शकतो, हे सगळं डिटेल आपण या पार्ट 2 मध्ये शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मेजरमेंट पार्ट 2. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ लेंथ. आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची लेंथ म्हणजे लांबी मोजायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टेप यूज करावे लागतात. आता आपल्याला पिक्चरमध्ये बघा, हा आपण बघितलेला आहे, हा कोणत्या कलरचा दिसतो आहे तुम्हाला, हा बघा, हा फर्स्ट जी आपल्याला दिसते आहे ते आपण नाही का टेलरकडे जातो, मग मेजरमेंट घेतात, आपल्याला माप घ्यायचं आहे, आपल्याला ड्रेस शिवायचा आहे, तेव्हा ते त्यांच्याकडे अशा प्रकारचा मेजरमेंट असतो आपल्याला. ठीक आहे, तर म्हणजे वेगवेगळे बघा, आर द मार्केटिंग ऑन द डिफरंट टाइप्स ऑफ मेजरिंग टेप्स यूज बाय क्लॉथ मर्चंट्स, कार्पेंटर्स अँड द सर्वेस द सेम. म्हणजेच आता प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मेजरमेंट यूज करतो. मग आता ह्यांची हे बघा, ही नाही का, हे सेकंड नंबरचा जो तुम्हाला येलो कलरचं दिसत आहे, येलो कलरचं स्ट्रीप दिसते आहे, तर हे येलो कलरचं आहे, हे कोणाकडे दिसतो आपल्याला, कार्पेंटरकडे दिसतो. कार्पेंटर म्हणजे काय रे बाबा, कार्पेंटर म्हणजे सुतारकाम, जे फर्निचरचं काम करतात. मग त्यांना सुद्धा मेजरमेंट लागेल की एखादा सोफा बनवायचा आहे तर सोफ्याची लांबी किती, त्याची रुंदी किती, त्याचा प्रत्येक गोष्टीचं त्यांना मेजरमेंट घेऊन तो बनवावा लागेल, तरच तो परफेक्ट बनणार आहे. किंवा त्याला कपाट मोजायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना मेजरमेंट टेप लागेल. मग त्यांच्याजवळ हा फ्लेक्झिबल वाला टेप असतो का, नाही. मग त्यांच्याकडे आपण हे येलो वाला बघतोय ना, हा वाला टेप असतो. मग हा तिसरा टेप आपल्याला कुठे दिसतो, आता तुम्ही बघितलं असेल की रस्त्यांवर तुम्ही बघितलं असेल की खूप लांब लांब असे रस्त्यांचं किलोमीटर वगैरे काउंटिंग करायचं असेल, किंवा एखाद्या ठिकाणी कलरिंग करताना किती लेंथ पर्यंत आपल्याला कलरिंग करायचं आहे, किंवा आपल्याला घराचं कन्स्ट्रक्शन म्हणजे जे मॅसन म्हणतो आपण त्याला, गवंडी काम करतात, त्यांच्याजवळ आपल्याला अशा प्रकारची ही टेप दिसते. म्हणजेच प्रत्येकाला मेजरमेंटची गरज असते, पण प्रत्येकाचं मेजरमेंट करण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते वेगवेगळं आहे. हे फर्स्ट कुठे दिसते आपल्याला, टेलरकडे दिसतो आहे ना, हे टेलरकडे दिसते. हे येलो कलरचं कुठे आहे, हे कार्पेंटरकडे दिसते आपल्याला, बरोबर. आणि हे कोणाकडे दिसते, मॅसॉन, जो गवंडी काम करतो त्याच्याकडे आपल्याला हे दिसते. म्हणजे प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार म्हणजे गरजेनुसार सोयीनुसार आपले मेजरमेंट यूज करत असतात. बघा आता काय दिलेलं आहे थर्ड पॉइंट मध्ये, बघा, मेजरिंग टेप्स हॅव कन्व्हिनियंट मार्केटिंग बेस्ड ऑफ देअर रिक्वायरमेंट. म्हणजे कन्व्हिनियंट मार्केटिंग आहे, म्हणजे त्यांना जशा प्रकारे मोजमाप करायचं आहे त्याप्रमाणे ते मेजरमेंटचा यूज करतात. इट इज एसेन्शियल टू यूज ॲप्रोप्रिएट टाईप ऑफ टेप अकॉर्डिंग टू अवर नीड. म्हणजे आपल्याला जशी गरज आहे त्या गरजेनुसार टेप यूज करणं बरोबर आहे, कारण की प्रत्येकाला जशा प्रकारचा, आता फ्लेक्झिबल, आता भिंत असेल, भिंत समजा गवंडी काम करतो आहे, त्याला फ्लेक्झिबल टेप यूज होणार का, तो स्ट्रेट असं मेजरमेंट घेऊच शकणार नाही. त्याला स्ट्रेट मेजरमेंट घेण्यासाठी त्याला ही स्ट्रेट पट्टीच, ही स्ट्रेट मेजरमेंट टेपच लागणार आहे, तो तेव्हाच त्याचं मेजरमेंट बरोबर करेल. म्हणजे आपलं काम अगदी व्यवस्थित सुटेबल प्रमाणे आणि कुठल्याही प्रकारची चुका न होता करायचं असेल तर आपल्या गरजेप्रमाणे आपलं टेप घेणं आवश्यक आहे. मग आता इथे काय दिलेलं आहे, चौथा पॉइंट बघा, अ रुलर इज नेसेसरी टू मेजर द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. तर रुलर म्हणजे स्केलची गरज असते आपल्याला. जर 2 पॉइंट दिलेले आहे, जर हा माझा एक पॉइंट इथून आहे आणि हा पॉइंट दुसरा इथे आहे, मग आता या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मला मेन्शन करायचं असेल तर मला कशाची गरज पडणार आहे, स्केलची. आता माझ्या हातामध्ये पेन आहे, आता मला हा पेन काउंट करायचा आहे, पेन किती आहे, तर मला मेजरमेंट घ्यावं लागेल, म्हणजेच मला स्केलची गरज लागणार आहे. To measure the length of a place of a chalk, a ruler of 15 centimeter is a perfect. आता हा माझ्याकडे चॉक नाही पण माझ्याकडे पेन आहे. जर मला हा 15 सेंटीमीटरचा, जर मला हा चॉक किंवा हा पेन मला काउंट करायचा असेल, मेजर करायचा असेल, तर माझं ते एक पॉइंट इथे असणार स्केलचं आणि एक वरचं जिथे एंड पॉइंट जिथपर्यंत मला काउंट करायचं आहे तिथपर्यंत असेल. म्हणजे दोन्ही ठिकाणचे टिप मला काउंट प्रॉपरली मेजर करावे लागेल, स्केल तिथे प्रॉपरली ठेवावं लागेल 2 पॉइंटवर, बरोबर. आता मला आता दार मोजायचं आहे,
मग दार मोजायचं आहे तर त्याच्या दाराचा एंड पॉइंट मला कुठे आहे ते बघावं लागेल. माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. आता मोबाईल नेमका त्याची लेंथ किती आहे हे मोजण्यासाठी मला त्याचा एक टिप एक टोक इथे ठेवावं लागेल, सेंटीमीटर 0 इथून ठेवावं लागेल आणि इथपर्यंत सरळ स्ट्रेट मध्ये ठेवावं लागेल. आता इथे फ्लेक्सिबल मला टेप यूज होईल का? नाही. स्ट्रेटची स्केल राहणार, त्याचा यूज प्रॉपरली मी करू शकणार आहे. म्हणजेच मला जर हा मोबाईलची लेंथ मोजायची असेल तर मी स्ट्रेट यूज करणार. आणि माझ्याजवळ हा हँकी आहे, हा रुमाल आहे. आता मी इथे स्ट्रेट नाही यूज करू शकणार. स्ट्रेट केलं तरी चालेल, फ्लेक्सिबल असेल तरी चालेल. म्हणजे याच्यासाठी मला वेगवेगळे मेजरमेंट यूज करावे लागतील. प्रॉपर म्हणजे सुटेबल असे प्रॉपर मेजरमेंट स्केल्स मला यूज करावे लागतील. आता इथे काय दिलेलं आहे? अ स्केल ऑफ मेजरमेंट टेप विल बी रिक्वायर्ड. However, to measure the circumference of an object with curved surface, we must use flexible measuring tape. आता आपल्याकडे हा असा एक बॉल आहे. ठीक आहे. आता हा सर्क्युलर शेप मध्ये आहे, हा बॉल आहे. मला याचा सर्कम्फरन्स जर हा याचा सर्कम्फरन्स किती लांबीचा किती लेंथ आहे त्याचा सर्कम्फरन्स हा मला काउंट करायचा आहे. तर मला स्ट्रेट स्केल इथे यूज होईल का? नाही. मला तिथे फ्लेक्सिबल स्केलचाच यूज करावा लागेल. जर मला एखाद्या मोठ्या रस्त्याचं माप घ्यायचं असेल तर तेव्हा मला स्ट्रेट स्केलच यूज करावे लागेल. म्हणजेच आपण काय मोजमाप करतो आहे त्याच्यानुसार आपलं चेंज होणार आहे. आता आपण स्केल मेजरमेंट करतो, पण मेजरमेंट करताना आपण मोजमाप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या इथे दिलेल्या आहेत. बघा आता करेक्ट पोझिशन ऑफ अ रुलरची करेक्ट पोझिशन. द ऑब्जेक्ट हुज लेंथ टू बी मेजर मस्ट बी डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द रोलर. आता मला हा पेन मोजायचा आहे तर मला याच्याशी स्केल डायरेक्ट ठेवावं लागेल, याला अशी डायरेक्ट कनेक्टेड ठेवावं लागेल. बघा इथे आपल्याला हा एक बॉक्स दिसतोय. जर मला हा बॉक्स मेजर करायचा असेल तर त्याला स्केल लागूनच मला मेजर करावं लागेल, बरोबर. आणि ती कुठेही ठेवली तरी चालेल का? नाही. त्याचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे. मला कुठे ठेवावं लागेल? 0 या पॉइंटशी ठेवावं लागेल. 0 या पॉइंटला कनेक्ट होणार असाच मला हा ठेवावा लागेल, तर माझं मेजरमेंट करेक्ट येणार आहे. बघा सेकंड पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे? द रुलर शुड बी हेल्ड सच दॅट द स्ट्रेट पॉइंट ऑफ 0 मार्क अलाइन विथ द बिगिनिंग एज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे हा माझा ऑब्जेक्ट आहे, याचा जो सुरुवात आहे ही कुठे असली पाहिजे? 0 वरच असली पाहिजे. जर ती मागे पुढे असेल, बघा इथे मधात ठेवलेली आहे, 1 वर आहे, मग इथे माझं मेजरमेंट करेक्ट येणार आहे का? नाही. माझा मेजरमेंट करेक्ट येण्यासाठी माझा ऑब्जेक्ट हे नेहमी 0 पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की मेजरमेंट करताना स्केल ठेवायची असेल, टेप ठेवायचा असेल तर आपला स्टार्टिंग पॉइंट कुठे असायला पाहिजे? स्टार्टिंग पॉइंटवर काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. हे आता आपल्या लक्षात आलं. आता इथे थर्ड पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे? while measuring the distance between 2 points, place the straight point of the tape on the first point and observe which mark on the scale is aligned with the second point. आता आपल्याला दोन गोष्टी मोजायच्या आहेत, दोन गोष्टीमधलं अंतर मोजायचं आहे. आता इथे मला या रुमालाचं अंतर मोजायचं आहे, बरोबर. आता याचं अंतर मोजण्यासाठी मला काय करावं लागेल? हा इथे एक टेप ठेवावा लागेल आणि या साईडला दुसऱ्या साईडला मला ठेवावं लागेल. म्हणजेच दोन्ही साईडला मला काय करावं लागतील? दोन्ही साईडला मला टेपचं डिस्टन्स ठेवावं लागेल. आणि स्टार्टिंग पॉइंट हा माझा इथून होत आहे, म्हणजे टेप 0 पॉइंट माझे कुठे येणार? इथे येणार. माझं बघा फिंगर मुवमेंट होत आहे, 0 इथे होणार आणि माझ्या हातामध्ये पेन आहे त्या साईड पर्यंत एंड असेल, म्हणजे असं ठेवावं लागेल. पण आता कधी काय होईल की माझं एखाद्याची स्केल तुटली, एखाद्याजवळ स्ट्रेट स्केल आहे, मग त्याची स्केल तुटली. मग आता त्यांनी स्केल तुटल्यानंतर काय करेल? आता त्यांनी ठरवलं की ठीक आहे, माझा हा 0 पॉइंट तर गायबच झाला. मग आता मला काय करावं लागेल? जर मला 5 सेंटीमीटर काउंट करायचं आहे, आता हे 5 सेंटीमीटर काउंट करायचं आहे, पण माझं इथून 2 नी सुरू होत आहे. मग मला 0 पासून स्टार्ट करायचा आपला हा रूल आहे. मग मला 5 काउंट करायचे आहेत, बरोबर. 5 काउंट करायसाठी मी काय करणार? आता याला 0 मी कन्सिडर करेन. मग मी इथून 1 2 3 4 and 5
म्हणजेच इथे माझं 5 आलं. मग इथे मी 2 वर स्टार्टिंग केलं. 2 3 4 5 6 7 म्हणजेच माझं काय होईल, हेच जर मला 5 सेंटीमीटर काउंट करायचं असेल आणि माझे इकडचे समजा तुटूनच गेले तर काय करणार, मी 2 वर ठेवेल पण त्याला कन्सिडर काय करणार 0 आणि त्याच्यासमोर 5 कन्सिडर 5 पर्यंत मोजत जाईल. म्हणजेच माझं इथे काय आलं 7. म्हणजेच इथे मी काय करणार 7 - 2 म्हणजेच काय झालं 5 सेंटीमीटर झालं. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला हा डिफरन्स लक्षात आला की जेव्हाही आपल्याला मेजरमेंट करायचं आहे स्टार्टिंग कुठून असायला पाहिजे, आपले 0 पासूनच असायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. ही कन्सेप्ट आता तुमची क्लिअर झालेली आहे. आपण आतापर्यंत 3 रूल पाहिले की नेहमी ऑब्जेक्टला लागूनच स्केल असली पाहिजे. नंतर स्टार्टिंग पॉइंट, जेव्हा ऑब्जेक्टचा स्टार्टिंग पॉइंट आहे तिथेच आपला 0 नंबर असेल. पण कधी कधी आपली स्केल तुटली किंवा काही कटलं, स्ट्रेट स्केल असेल त्याच्यातला काही पोर्शन आपला कट झालेला असेल, मग जिथून आपल्याला काउंट करायचं आहे त्याला 0च कन्सिडर करायचा आणि त्याच्यासमोर आपल्याला जितके पाहिजे तितके कन्सिडर करायचे. बरोबर. आता इथे बघा हा एक रूल आणखीन दिलेला आहे. इफ द झिरो मार्क ऑफ स्ट्रेट पॉइंट ऑफ द रुलर इज नॉट क्लिअर और इफ द रुलर इज ब्रोकन ॲट द एंड स्टार्ट मेजरिंग फ्रॉम द नेक्स्ट क्लिअरिंग विजिबल नंबर. आता मी तुम्हाला हे सांगितलं की पहिला किंवा दुसरा आपला हे कट झालेला आहे तर जिथून आपल्याला दिसतं आहे प्रॉपरली विजिबल होत आहे त्याला 0 कन्सिडर करायचं आणि त्याच्या समोरून आपण मेजरमेंट घ्यायचं आणि बाय सबट्रॅक्टिंग दॅट इनिशियल नंबर फ्रॉम द फायनल रीडिंग आणि त्याच्यातून सबट्रॅक्ट करायचं. आता आपल्याला घ्यायचं आहे 4 घ्यायचे आहे पण माझं तर स्केल तुटलेली आहे आणि माझी स्केल सुरू होते आहे 5 पासून. पण मग मी आता याला 5 ला काय करणार 0 कन्सिडर करणार आणि इथून मी 1 2 3 4 हे काउंट केले. ठीक आहे. इथपर्यंत माझे 4 आले हे. बरोबर. हे किती झाले माझे 4 सेंटीमीटर. पण इथे काय झालं 5 6 7 8 9. आता हे पूर्ण 9 झालेले आहेत. 9 मधून मी स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे आपला इथला 5 मायनस केले म्हणजेच किती आले आपले 4. म्हणजेच अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. आणि आणखीन एक पॉइंट आपल्याला आहे की यू कॅन ऑब्टेन द एक्झॅक्ट स्ट्रेट ऑफ द ऑब्जेक्ट. आता आपल्याला ज्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे ते आपल्या बरोबर डोळ्याच्या समोर असायला पाहिजे, डोळ्यासमोर असायला पाहिजे. जर हा इथे बघतो आहे, हा ऑब्जेक्ट दिसतो आहे त्याला आणि हा इथून बघतो आहे तिरपं, तर त्याला करेक्ट दिसणार का नाही, त्याचं मेजरमेंट रॉंग होणार आहे. याचं सुद्धा रॉंग होणार कारण की हा इथून बघतो आहे पण याचं करेक्ट होणार कारण की तो स्ट्रेट बघतो आहे. म्हणून आपल्याला मेजरमेंट करताना नेहमी ऑब्जेक्टला स्ट्रेट बघायचं असते म्हणजेच आपल्या मेजरमेंटमध्ये कुठल्याही प्रकारे चुका होणार नाही. आता एक छानशी ऍक्टिव्हिटी इथे आपल्याला दिलेली आहे. बघा माझ्या हातामध्ये बॉल आहे, हा बॉल आहे. मी या बॉलचं आता मेजरमेंट घ्यायचं आहे, मला याचा सरकमफरन्स काउंट करायचा आहे. तर आता सरकमफरन्स काउंट करताना मी स्केल याच्यावर ठेवू शकणार आहे का, नाही ठेवू शकणार. मग आता मला स्केल समजा ही माझी रूलर आहे, ही मी कशी काउंट करणार, मला करताच नाही येणार. मग मी याच्यासाठी काय करणार आहे, एखादा धागा घेईल, एखादा काहीतरी घेईल आणि एक धागा घेतला. आता मी तो धागा इथे ठेवणार आणि असा एक सर्कल त्याला कंप्लीट करेल. बरोबर. याला सर्कल करून मोजून घेईल त्याचं सरकमफरन्स किती. मग आता तो धागा किंवा ती दोरी, आता मी काय करणार, ती धागा किंवा ती दोरी जी असते, धागा किंवा दोरी ही मी काय करणार, ती स्ट्रेट मी टेपवर ठेवणार आणि त्याच्यावरून मला लक्षात येईल की अरे ह्याच बॉलचा सरकमफरन्स किती आहे, 5 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर आहे. हे मला कशावरून लक्षात येईल, त्या दोरीच्या मेजरमेंट पासून. आता मला हा माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनचं सरकमफरन्स मला काउंट करायचं आहे. सरकमफरन्स सर्कलवाला पोर्शन मला काउंट करायचा आहे. आता मी याच्यावर स्केल ठेवू शकणार आहे का, नाही ठेवू शकणार. मग मी काय करणार, एखादा दोरा घेईल, एखादा धागा घेणार आणि असा गोल असा किती भरतो आहे ते बरोबर मेजर घेईल आणि ते मोजल्यानंतर मी तेवढा धागा कट करून घेईल जितका माझा सरकमफरन्स आहे तेवढा आणि तेवढा बरोबर ॲक्युरेट मी स्केलवर ठेवणार आणि तेव्हा मला लक्षात येईल की याचं बरोबर 2 सेंटीमीटर एवढं सरकमफरन्स आहे. म्हणजेच अशावरून आपल्याला लक्षात येतं की जो आपला कर्व सरफेस आहे मग त्याच्यासाठी आपण धाग्याचा यूज केला जातो. आता आपण इथे एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत. ती कोणती बरं, बघा
रेफरन्स पॉइंट. आता रेफरन्स पॉइंट म्हणजे काय नेमकं? आता तुम्हाला इथे पिक्चरवरून तुम्हाला लक्षात येईल, गोंधळायचं नाही. इथे पिक्चर दिसत आहे तुम्हाला. आता हे पिक्चर काय आहे? हे खो खोचं मैदान आहे. मग आता इथे तुम्हाला टीचर दिसत आहेत. हे टीचर काय म्हणतायत की ते प्लेग्राऊंड मोजतायत. ठीक आहे. आता खेळण्यासाठी त्यांना मैदानावर मेजरमेंट घ्यावं लागतं, कारण की त्यांची एक अशी विशिष्ट लेंथ असते, विशिष्ट ब्रेथ असते, म्हणजे लांबी असते. कुठलाही मैदान म्हणा तुम्ही, क्रिकेटचं मैदान म्हणा, फुटबॉलचं मैदान म्हणा, म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला असं ग्राउंड मोजलेलं असते. मग त्या मला तुम्ही नाही का रनिंग करतात, तर रनिंग करताना तुमच्या त्या ट्रॅक असतात, त्या ट्रॅकच्या लाईन्स पण अशा असतात. मग तुमची शर्यत असेल 100 मीटर लांबीची, 200 मीटर लांबीची, मग तुम्हाला तो ट्रॅक असा काउंट केलेला असतो. म्हणजे मेजरमेंट आपल्याला प्रत्येकच ठिकाणी यूज पडतं. ते प्लेग्राऊंड कुठलंही असो, खो खोचं असो, रनिंगचं असो, देन बास्केटबॉलचं असो, कुठेही असो, आपल्याला तर काय लागणार आहे? मैदान लागेल आणि त्याला मेजरमेंट आलंच. मग आता हे मेजरमेंट करताना आपण काय करतो? मेजरमेंट करताना आता मुलं काय करत आहे? एक म्हणजे एक बघा, इथे हा आपला स्टार्टिंग पॉइंट दिसतो आहे तुम्हाला. मी रेड कलरने जो केलेला आहे बघा, हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथे येलो कलर थोडासा केलेला आहे मी, येलो कलर. आणि त्याच्यानंतर तुझा एक एंड पॉइंट असतो. तर म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा आपल्याला मेजरमेंट करताना स्टार्टिंग पॉइंटला ते ठेवावंच लागेल, एखाद्या फिक्स ऑब्जेक्टला ठेवावं लागेल, एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला ते ठेवावं लागेल. जो स्पेसिफिक जो स्टार्टिंग पॉइंट असतो त्यालाच काय म्हटलं जातं? रेफरन्स पॉइंट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेफरन्स पॉइंट. आता आपल्याला बघा, इथे हा काय झाला? हा पॉइंट काय झाला? रेफरन्स पॉइंट झालेला आहे. बरोबर? इथे काय झालेला आहे? हा रेफरन्स पॉइंट झालेला, रेफरन्स पॉइंट आहे. बरोबर? आता तुम्हाला समजा खो खोचं एक मैदान आहे. आता इथे एक खो खोचे 2 पोल दिसत आहेत. सपोज इथे एक खांब आहे आणि या ठिकाणी एक खांब आहे. इमॅजिन करा तुम्ही, हा खांब आहे. आता या 2 खांबामधलं तुम्हाला अंतर घ्यायचं असेल, तुम्ही स्टार्टिंग इथून करता आहे. जर तुम्ही स्टार्टिंग ए पासून करत आहे, स्टार्टिंग कुठून? ए पासून करत आहे बी पर्यंत, तर ए काय झाला तुमचा? हा झाला रेफरन्स पॉइंट. म्हणजे तो तुमचा स्टार्टिंग पॉइंट राहतो, त्याला रेफरन्स पॉइंट म्हणू आपण. बरोबर? कारण की तिथे सुरुवात होणार. मग इन द गेम खो खो देअर इज अ फिक्स डिस्टन्स बिटवीन 2 पोल्स. व्हेन मेकिंग द फील्ड, द फर्स्ट फिक्स पोल सर्व ॲज द रेफरन्स पॉइंट फॉर द सेकंड पोल. म्हणजे हा जो तुमचा सेकंड पोल आहे, त्या सेकंड पोलसाठी रेफरन्स पॉइंट कोणता राहणार आहे? ए राहणार आहे. आता इथे आपला कोणता राहील? याचं नाव आहे राम आणि याचं नाव आहे श्याम. मग या रेफरन्स पॉइंट कोणाचा राहील? रामचा रेफरन्स पॉइंट राहील. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे कुठेही आपल्याला सुरुवात करताना एक स्टार्टिंग पॉइंट राहील. छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, स्टार्टिंग पॉइंट राहील, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? रेफरन्स पॉइंट. मित्रांनो, एक नवी कन्सेप्ट आता शिकतो आहे आपण. आता आपल्याला लक्षात आलं की मेजरमेंटची गरज सगळीकडे असते. मला मैदानावर जायचं असेल तरी मेजरमेंट लागेल, मला काही ड्रेस शिवायचा असेल तरी मेजरमेंट लागेल, मला घरामध्ये छान आर्टिफिशियल असं काहीतरी सुंदर आर्टिकल सुद्धा आणायचं असेल, एखादं डेकोरेटिव्ह काहीतरी पीस आणायचं असेल तरी मला मेजरमेंट लागणार आहे. म्हणजेच मेजरमेंटचे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये गरज भासते, हे आता मला कळलं. मग आता मेजरमेंट करताना आपल्याला आता आपण शिकलेलो आहे, किलोमीटर शिकलो लेंथ मोजण्यासाठी. लांब असेल तर किलोमीटर, मग नंतर मीटर, बरोबर, मग सेंटीमीटर, मिलीमीटर, हे आपण 4 कन्सेप्ट मागच्या पार्टमध्ये शिकलेलो आहे. पण आता अशा काही गोष्टी आहेत की त्या मिलीमीटरपेक्षा पण छोट्या असतात. मग त्या गोष्टींचं मेजरमेंट मला ॲक्युरेट घ्यावं लागेल, ते परफेक्टच घ्यावं लागेल. जर त्याच्यामध्ये डिफरन्स आला तर ती गोष्ट माझी परफेक्ट होणार का? नाही. मग आता मला मिलीमीटरपेक्षा अगदी छोट्या गोष्टीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये नाही का नट बोल्ट असतात. एक नट असतो आणि त्याच्या मागे स्क्रू असतो, तो स्क्रू बसवलेला असतो. मग तो स्क्रू त्या खेळामध्ये परफेक्ट बसायला पाहिजे, म्हणून तशा प्रकारचं तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागेल, आहे की नाही? म्हणजे त्याच्यामध्ये मिलीमीटरपेक्षाही छोटं इन्स्ट्रुमेंट म्हणजे मेजरमेंटची गरज लागणार आहे. परफेक्शन तिथे पाहिजे आहे ना. जर मी ड्रेस शिवायचा असेल, मला 2-3 सेंटीमीटर मोकळा झाला तरीही चालेल,
ढिला झाला तरी चालेल, त्याच्यामध्ये काही इश्यू नसतो. पण जेव्हा छोट्या छोट्या वस्तू असतात आणि त्या एकमेकांमध्ये ब्लॉक सारख्या फिक्स करायच्या असतात, तेव्हा मला कशाची गरज लागणार आहे, तेव्हा मला परफेक्ट मेजरमेंटची गरज लागणार आहे. मग आता फॉर दिस वन मस्ट मेक ॲक्युरेट मेजरमेंट अप टू मच स्मॉलर रेंज दॅन अ मिलीमीटर. आता मिलीमीटरपेक्षा छोटं रेंज मला घ्यायचं आहे, छोटं मोजमाप घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी स्पेशल इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात मेजरमेंटसाठी, आणि त्याचेच पिक्चर इथे बघा. इथे 2 पिक्चर मी ऍड केले आहे, एक व्हर्नियर कॅप्लियर आणि स्क्रू गॅंग. हे काय आहे, छोटे मेजरमेंट यूज करण्याचं इन्स्ट्रुमेंट आहे. मग फॅक्टरीजमध्ये यांचा यूज केला जातो. मग मशिनरीसाठी यांच्यामध्ये एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे मला, एक्झॅक्ट परफेक्ट घ्यायचं आहे. कमी जास्त झालेलं मला तिथे चालणार नाही, त्याच्यासाठी मला या इन्स्ट्रुमेंटची गरज भासणार आहे. मग हे कुठे मेनली यूज केले जातात, हे कुठे आहे, स्पेशली इंडस्ट्रीजमध्ये याचा यूज केला जातो. आता या 2 उपकरणांची पिक्चर तर इथे ऍड आली आहे, म्हणजे झालेली आहे. तुम्हाला आयडिया आली की हे मोजमाप करण्याचं एक काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते आहे. इथे बघा, या साईडला 2 कलरचे तुम्हाला ब्लॉक्स दिसत आहेत. एक तुम्हाला ब्राऊन आहे आणि एक येलोइश कलरचे, 2 कलरचे आपल्याला ब्लॉक्स दिसत आहेत. आता हे ब्लॉक्स माझे वेगवेगळे आहेत, सगळे सेपरेट ब्लॉक्स आहे. पण मला घरामध्ये टाइल्स बसवायची आहे आणि त्याच्यासाठी हे ब्लॉक्स मला एकामध्ये एक परफेक्ट बसवायचे आहे. मग त्याच्यासाठी मला मेजरमेंट आलं. मेजरमेंट हे मला परफेक्ट घ्यावंच लागेल, कारण की त्याचा कट झाला किंवा त्याचा कुठून मला कुठला शेप कुठे कसा फिक्स होणार हे मला परफेक्ट पाहावंच लागेल, आणि त्याच्यासाठी मला परफेक्ट मेजरमेंट लागेल. मग अशा वेळेला अशा छोट्या छोट्या इन्स्ट्रुमेंटची गरज भासत असते. आता तुम्हाला आणखीन एक आयडिया येण्यासाठी, म्हणजे हेच इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी यूज केलं जातं असं नाही म्हणायचं, पण अशा प्रकारच्या ब्लॉकसाठी किंवा एकमेकांना फिक्स होतील असे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट तयार करण्यासाठी या छोट्या व्हर्नियर कॅप्लियर किंवा स्क्रू गॅंग याचा यूज केला जातो. आता इथे तुम्हाला एक लहान मुलांचा पझल गेम दिसतो आहे. आता हा स्क्वेअर तुम्हाला दिसतो आहे, स्क्वेअर, आणि हा स्क्वेअरचा बॉक्स दिसतो आहे. मग या बॉक्समध्ये तो स्क्वेअर परफेक्ट बसलाच पाहिजे, म्हणून त्याचा शेप तो परफेक्ट कापला गेला आहे. जर तो कमी जास्त झाला तर तो फिक्स बसणार नाही, तो ढिला होणार, मोठा होणार, छोटा होणार, मग काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होईल. मला घर बांधले आहे. मी घरामध्ये मी चौकट बसवलेली आहे, घराची फ्रेम बसवली आहे, आणि त्याच्यामध्ये जे मला दार लागणार आहे ते परफेक्टच लागणार आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त झालेलं चालणार नाही. एक तर दार मोठं झालं तर दार बंदच नाही होणार, आणि छोटं झालं तर गॅप राहणार आहे दारामध्ये, म्हणजे मला परफेक्ट मेजरमेंटची गरज लागणार आहे, बरोबर. हे आपण इथे शिकलेलो आहोत. आणखीन तुम्हाला हे छोट्या इन्स्ट्रुमेंटसाठी एक आणखीन उदाहरण देते. माझ्या हातामध्ये पेन आहे आणि हा काय आहे, पेन होल्डर. आता मला हा पेन होल्डरमध्ये, पेन स्टँडमध्ये हा असा होल्डर फिक्स करायचा आहे, तर मला काय करावं लागेल, तो तसा त्याचं मेजरमेंट परफेक्टच लागणार आहे, आणि ते कमी जास्त झालं तर माझं होईल का, नाही. मग आता आपण इथे काय शिकलो, मिलीमीटरपेक्षा छोटे जे इन्स्ट्रुमेंटचा यूज केला जातो ते कुठे, फॅक्टरीजमध्ये आणि मोठमोठ्या कंपनीजमध्ये त्याचा यूज होतो, आणि ही अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट तिथे वापरली जातात. आता इथे आपण एक नवीन कन्सेप्ट शिकतोय, टेम्परेचर अँड थर्मामीटर. आता थर्मामीटर म्हटलं की आपल्याला लगेच डॉक्टर अंकलची आठवण येते, नाही का. आपण तिथे गेलो की मग आपल्याला विचारतात, काय झालं तुला, मग आपण लगेच सांगतो सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, कणकण वाटत आहे. लगेच ते त्यांच्याजवळचं ते काहीतरी काढतात, थर्मामीटर काढतात, आणि जिभेखाली किंवा बगलेखाली ते आपल्याला ठेवायला सांगतात, आहे ना, आर्मपीट खाली ते ठेवायला सांगते. आणि नाहीतर आजकाल डिजिटल आलेलं आहे, ते आता काहीतरी आपल्या डोक्याजवळ असं काहीतरी ते लाईट, लेझर लाईट सारखं हे करतात, आणि त्याच्यावरून त्यांना लक्षात येते, आहे ना, टेम्परेचर. मग ते काय काउंट करतात, टेम्परेचर, तर आपल्याला ताप किती आहे ते काउंट करतात, आणि ते कशाने करतात, थर्मामीटरने करतात. बघा इथे छानशी स्टोरी दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये. मग आता एक आहे सुरभी. सुरभीला एके दिवशी काही बरं नव्हतं वाटत, मग ती कुठे गेली, ती स्कूलमध्ये गेलीच नाही त्या दिवशी. मग तिची फ्रेंड जिया, आता आपली खास फ्रेंड नाही का, एके दिवशी एखाद्या दिवशी सुद्धा आपली चांगली खास मैत्रीण किंवा मित्र आला नाही तर लगेच आपण फोन करून विचारतो का नाही आला, किंवा भेटायला जातो जवळपास असेल तर. मग ती जिया पण तिच्या घरी जाते आणि विचारते, सुरभी का ग आज शाळेत का नाही आली.
मग सुरभी म्हणते की का ग, मला आज बरंच नव्हतं वाटत, मला कणकण रसरस वाटत आहे ना, आणि मग त्याच्यामुळे मी काही ह्या स्कूलला आली नाही. मग जियाने काय केलं, तिच्या डोक्याला असा हात लावून बघितला आणि ती म्हणते, अरे बापरे, तुझं डोकं तर गरम वाटतंय, तुला ताप आहे वाटतंय. मग थोड्याच वेळात काय झालं की काय डॉक्टर तिथे आले. मग त्यांनी काय केलं, टेम्परेचर काय यूज केलं आणि त्यांनी काय यूज केला, थर्मामीटरचा यूज केला. मग जेव्हा त्यांनी थर्मामीटर लावलं आणि त्यांनी म्हटलं हो, हिला तर तापच आहे. मग आता आपल्याला टेम्परेचर म्हणजे काय, आता आपल्याला थंड, गरम, उष्ण, थंड, आपल्याला या सगळं लक्षात येते. आता आपल्याला नाही का की सकाळी सकाळी आई काहीतरी आपल्याला गरम मस्त गरमागरम बनवून देते. मग गरम म्हटलं की आपल्याला लक्षात येते, आपण जेव्हा स्किननी टच करतो तर आपल्याला लक्षात येते हे गरम आहे. एखाद्या फ्रीजमधलं खाल्लं आपण की हे थंड आहे, हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय सांगतं की टेम्परेचर हे आपल्याला कशाने मोजता येते, थर्मामीटरने मोजता येते. मग हे टेम्परेचर म्हणजे काय आहे, गरम आहे, थंड आहे, हे सगळी कन्सेप्ट आपल्याला कशामुळे लक्षात येते, थर्मामीटरमध्ये. आणि मित्रांनो, हा आपला व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, म्हणून आपण याचा पार्ट 2 इथेच थांबवत आहे. पार्ट 3 लवकरच घेऊन येऊया. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटूया पार्ट 3 मध्ये.